जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी जो चमत्कार महाराष्ट्राच्या राजकारणात घडवून दाखवला, स्वतः मुख्यमंत्री झाले, असंच काहीसं आता पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर पदाच्या बाबतीत करता येईल असं त्यांना वाटायला लागले. 2.5 वर्षांसाठी का होईना मुंबईचं महापौर पद हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळेल असं त्यांना आता वाटतंय. पण यावेळी समोर उद्धव ठाकरे नाहीत, यावेळी समोर आहेत अमित शहा. त्यामुळे अमित शहांच्या विरोधात जाऊन त्यांना हे करता येईल काय? भलेही त्यांनी आता आपले 29 नगरसेवक हे मुंबईतल्या ताज लँडसेन या हॉटेलमध्ये नेऊन ठेवले असतील आणि त्यांचा असा प्रयत्न चालू असेल की काहीतरी बार्गेनिंग करायचं आणि 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद मिळवायचं. पण आता सध्याची जी परिस्थिती आहे 2026च्या जानेवारीमध्ये, ही सगळी परिस्थिती पाहता एवढं लक्षात येते की एकनाथ शिंदेंना आपली तलवार म्यान करावी लागेल आणि भाजपच्या मागं फरफटत जावं लागेल. याची 4 महत्वाची कारणं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. राजकारण करताना फक्त भावनेच्या भरात राहून चालत नाही, तर त्यासाठी एक किलर इन्स्टिंक्ट असावा लागतो. तो भारतीय जनता पक्षात आहे आणि तसाच काहीसा किलर इन्स्टिंक्ट शिंदे यांच्याकडे देखील आहे. म्हणूनच ते मागची जवळजवळ 5 वर्ष अतिशय सक्सेसफुली महाराष्ट्राच्या राजकारणात टिकलेले आहेत. पण म्हणूनच त्यांनी आता आपले 29 नगरसेवक हे वांद्राच्या ताज लँडसेंड हॉटेलमध्ये हलवलेले आहेत. त्यासाठी ते म्हणतायत की तिथं कार्यशाळा चालू आहे, मार्गदर्शन शिबिर चालू आहे. पण खरं तर त्यांना माहिती आहे की भाजपकडे मुंबईमध्ये 89 नगरसेवक आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांशिवाय त्यांना आपली सत्ता प्रस्थापित करता येत नाही आणि त्यामुळेच ते तिथं जाऊन बसलेत. पण त्याचबरोबर समोरच्या बाजूला ठाकरे, काँग्रेस यांच्याकडे देखील तुल्यबळ अशा प्रकारचे नगरसेवक आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना असं वाटतंय की यावेळी आपण सक्सेसफुल बार्गेनिंग करू शकू आणि हे महाराष्ट्रातलं, मुंबईतलं चित्र आपण बदलू शकू. कारण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये शिंदेंना जबरदस्त फटका बसलाय. त्यांना MMR रिजनमध्ये काहीही परफॉर्म करता आला नाही. फक्त ठाण्याची एक महानगरपालिका सक्सेसफुली त्यांना मिळाली आहे. ती वगळता महाराष्ट्रात कोणत्याही महानगरपालिकेत त्यांना चांगलं यश मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडं बार्गेनिंग करायची हीच संधी आहे, जी मुंबईत त्यांना मिळालेली आहे असं त्यांना वाटतं. पण हे जवळजवळ अशक्य आहे. याचं पहिलं कारण म्हणजे शिंदेंची झालेली इकडे आर तिकडे विहीर अशी झालेली अवस्था. कारण भारतीय जनता पक्षाकडे 89 नगरसेवक आहेत. समोर काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर MIM वगैरे सगळे पक्ष मिळवले तरी त्यांची संख्या देखील जवळजवळ 109च्या घरात पोहोचते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आता असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाला आपण वेठीस धरून आपले 29 नगरसेवकांच्या जीवावर 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद मिळवू शकतो. पण त्याच वेळी एकनाथ शिंदेंना हे देखील माहिती आहे की भारतीय जनता पक्ष अख्खे त्यांचे 29 नगरसेवकच्या नगरसेवक पडू शकतो. हे करू शकतोच, पण त्याच वेळी दुसरी एक शक्यता देखील आहे की हेच 29 नगरसेवकांपैकी काही नगरसेवक जर ठाकरे गटाच्या गळाला लागले तर उद्धव ठाकरेंनी देखील अजूनपर्यंत मुंबईचं महापौर पद आपण मिळवणार नाही किंवा त्या रेसमध्ये आपण नाही असं जाहीर केलेलं नाही. त्यांनी रोल आउट केलेलं नाही. अजूनही मुंबई महापौर आपला असेल असं स्वप्न आपण बघतोय असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्यासाठी त्यांचे नगरसेवक कुठल्याही गळाला लागले तरी देखील ठाकरेंची सत्ता तरी येऊ शकते किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना काहीतरी डिसिजन घेणं भाग आहे आणि आता तरी त्यांच्या दृष्टीनं सर्वात मोठा शत्रू हे उद्धव ठाकरे आहेत. जर त्यांचे नगरसेवक उद्धव ठाकरेंना मिळाले तर मुंबईमध्ये शिवसेना रिवाईव्ह होईल आणि एकदा रिवाईव्ह झालेली शिवसेना एकनाथ शिंदेंना फक्त मुंबईतच काय अख्ख्या महाराष्ट्रात संपवल्याशिवाय राहणार नाही, हे एकनाथ शिंदेंना देखील माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना निष्प्रभ करण्यासाठी आता एकनाथ शिंदेंना गरज आहे ती भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहणं. अन्यथा त्यांचं राजकारण सगळं कोलॅप्स होऊ शकतं. शिंदेंना आता माघार घ्यावी लागेल किंवा तलवार म्यान करावी लागेल. यासाठी दुसरं महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे बदललेली परिस्थिती. जून 2022 मध्ये वेगळी परिस्थिती होती, आता वेगळी परिस्थिती आहे. त्यावेळेला मगाशी म्हटलं तसं उद्धव ठाकरेंच्या विरुद्धचा लढा होता आणि त्याला स्पॉन्सर करत होती एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं नेतृत्व. त्याचबरोबर केंद्रातलं नेतृत्व देखील त्याचा पाठपुरावा करत होतं आणि सपोर्ट करत होतं. आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायचं आहे, त्यामुळे हे गणित इतकं सोपं असणार नाही. त्यावेळी एकनाथ शिंदेंना बीजेपीनं मन मोठं करून किंवा राजकारणातली अपरिहार्यता म्हणून 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या बाजूनं अनेक त्यावेळीचे आमदार राहिले आणि ते आज देखील त्यांच्या बरोबर आहेत. कारण ह्या सगळ्यांना सत्तेमध्ये वाटा मिळतोय. जोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या बरोबर त्यांचे आमदार आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे राहतील आणि त्यांची शिवसेना राहील. ज्यावेळी त्यांचे आमदार त्यांना सोडून जातील त्यावेळी एकनाथ शिंदे एकाकी पडतील आणि त्यांचं राजकारण देखील संपू शकतं. कारण त्यांच्या दृष्टीनं आता महाराष्ट्रातल्या सत्तेत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शिंदेंना माघार घ्यावी लागेल यासाठीचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंचे
हाय स्टेक्स महाराष्ट्राच्या राजकारणात गुंतलेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ते स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत, पण आता सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचे अनेक मंत्री महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये आहेत, राज्यमंत्री आहेत. त्यामुळं त्यांचे हे सगळे लोक जे सत्तास्थानावरती आहेत, त्यांना सत्तास्थानावरती कंटिन्यू राहायचं आहे आणि पुढची जवळजवळ 3.5 वर्ष पुढच्या निवडणुकीसाठी शिल्लक आहेत आणि यातल्या कुणाचीही अशी इच्छा नाही की आता मध्यावधी निवडणुकांना सामोरं जावं. म्हणून एकनाथ शिंदेंना माहिती आहे की जरी त्यांनी आताच्या महाराष्ट्र सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राचं सरकार हे एकनाथ शिंदेंच्या शिवाय सुद्धा चालू शकतं. कारण तिथं भारतीय जनता पक्ष आणि समोरची एनसीपी या दोघांचं गणित जरी केलं तरी त्यांच्याकडे 144 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे असले काय नसले काय बीजेपीला फरक पडत नाही. म्हणूनच बीजेपीनं दोघांना देखील सोबत घेतलंय, जेणेकरून कधीही कोणा यापैकी बंड करायचा प्रयत्न केला तर त्याला आपण बाजूला सोडून सत्ता कंटिन्यू करू शकतो. आणि एनसीपीचे अनेक आमदार जसं ईडीमुळे घाबरलेले आहेत, त्यामुळे त्यांना सत्तेच्या बरोबर भाजपच्या बरोबर राहावं लागतंय, तसंच एकनाथ शिंदेच्या बाबतीत देखील आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये गुंतलेल्या त्यांच्या हाय स्टेक्समुळे भारतीय जनता पक्षाला आता वेठीस धरता येणार नाही. तो ऑप्शन त्यांच्याकडे नाही आहे. ते भलेही पुढच्या काही दिवसांसाठी हा प्रयत्न करतील, पण ते तसं जास्त वेळ करू शकणार नाहीत. एकनाथ शिंदेंना माघार घ्यावी लागेल असं आम्ही म्हणतोय. त्याचं सर्वात महत्वाचं चौथं कारण म्हणजे एकनाथ शिंदे राजकारणात ज्या गुरुकडून हे सगळं कट थ्रोट राजकारण किंवा किलर इन्स्टिंक्ट शिकले, ते अमित शहा आता त्यांच्या विरोधात असतील. अमित शहाच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदेंना आपलं राजकारण करावं लागेल. प्रत्येक वेळेला ते प्रत्येक गोष्टीसाठी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेत असतात आणि यावेळेला जर त्यांच्या विरोधात जायचं असेल तर एक गोष्ट एकनाथ शिंदेंची अमित शहा यांच्याकडे असू शकते किंवा अमित शहा त्याचा वापर करू शकतात. ती म्हणजे 21 जानेवारीला एकनाथ शिंदेंच्याकडे जी शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या चिन्हाचा आणि नावाचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षभरापासून हा निकाल पेंडिंग आहे आणि निकाल काही महिन्यांनी 2 महिन्यांनी पुढे ढकलला जातोय. नोव्हेंबरमध्ये देखील जेव्हा हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आला तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की महापालिकांच्या निवडणुकांनंतर आम्ही याचा निकाल लावू. त्यामुळं आतापर्यंत हा निकाल का पुढे ढकलला गेलाय हे अनेकांना तुमच्यापैकी माहिती असेलच. त्यामुळं जर एकनाथ शिंदेंनी असं काही करायचा प्रयत्न केला किंवा भाजपला वेठीस धरायचा प्रयत्न केला तर 21 तारखेला हा निकाल लागू शकतो आणि हा निकाल जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेला आणि असं म्हणतात की हा निकाल एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे हा निकाल जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेला, त्यांचं धनुष्यबाण हे जर चिन्ह त्यांच्याकडून हिसकावून घेतलं तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी बघता बघता काही महिन्यांच्या काळात वरचढ ठरतील आणि ते जिल्हा परिषदेत देखील बघायला मिळू शकेल. त्यामुळे एकनाथ शिंदेची ही जी मान आहे ती अमित शहाच्या हातात आहे आणि अमित शहा कधी पाहिजे तेव्हा त्याच्याशी जे काही करायचं ते करू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंना माघार घ्यावी लागेल याचं हे चौथं महत्वाचं कारण होतं. अमित शहाच्या विरोधात जाऊन आपल्या राजकीय गुरुच्या विरोधात जाऊन त्यांना राजकारण करता येणार नाही. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांचं राजकारण आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण ईडीच्या धाडी किंवा जे जे काही घडलं मागच्या 5 वर्षात त्या सगळ्यामागं अमित शहाचा हात आहे हेही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आत्ताच्या राजकारणात कितीही काही केलं किंवा काहीही प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदेंना माघार घ्यावीच लागेल. त्यांच्याकडे आता सध्या दुसरा कुठला चॉईसच नाहीये आणि त्यांना असं जे वाटतंय की आपण जो खेळ चालू केलाय त्या खेळाचा शेवट देखील आपण करू, पण प्रत्यक्षात त्यांनी जो खेळ चालू केलाय असं त्यांना वाटतंय तो खेळ त्यांनी चालू केलेला नाही आहे. तो खेळ अमित शहानी चालू केलाय आणि त्या खेळाचा शेवट देखील अमित शहा आपल्या मर्जीप्रमाणे करू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे हे बलवान आहेत, ताकदवर आहेत. ज्यावेळी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्यावेळी त्यांच्याकडे काहीच नसेल हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळं उद्या मुंबईचा महापौर कोण होणार याबद्दल जास्त काही विचार करायची गरज नाही. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईचा सहजपणे होऊ शकतो याची ही कारणं आहेत. यापेक्षा आणखी काही कारणं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की एकनाथ शिंदे सक्सेसफुली मुंबईचा महापौर शिवसेनेचा करू शकतील तरी देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.